पण मास्तरीणबाई, चहा नुसतं चालणार नाही, पार्टी पाहिजे. अगं टेन्शन मिटलं, हा संकटमुक्त झालो. अगं 7-8 दिवस झाले डोळ्याला डोळा नाही, झोप नाही. मीच कशाला, आमचं अख्खं घर टेन्शन खाली होतं. आता कुठली गाडी गॅरेजवर आली ना की काय करतो माहितीये का, मालकाला असं समोर उभा करतो, अख्खी गाडी आतनं बाहेरनं चेक करतो आणि मगच गाडी ताब्यात घेतो. मन्ना, तुझ्यासारखा माणूस घाबरला तिथं माझं काय झालं असेल? पेपरवाल्यांना तर काय चघळायला सनसनाटी बातमीच मिळाली. खऱ्या खोट्याचा विचार न करता खमंग झणझणीत असं रोज लिहित होते काय ना काहीतरी. पण मी मुख्यमंत्र्यांना सांगून टाकलं, मला तुमची ती गाडी नको, तो लाल दिवा नको, मी आपली सरळ ट्रेननी येईन आणि जाईन, बस. माझा ज्योतिषावर अजिबात विश्वास नाही, पण तुझी कुंडली मात्र कुठल्या तरी एका जबरदस्त ज्योतिषाला दाखवायला पाहिजे असं माझं मत आहे. अरे जरा काय आपलं सुरळीत चालायला लागलं ना की कुठल्या ना कुठल्या लफड्यात अडकते. बरं लफडं साधं सुद्धा नाही, एकदम सॉलिड, कुणी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल असं. खरंय. बरं मी एकटी अडकत नाही बरं का, कुणाला ना कुणा तरी फरफटत असतेच माझ्या बरोबर. यावेळी तुझा नंबर लागला. पण मलाही आता सवय झाली आहे सगळ्याची. उलट काही झालं नाही ना तरच मी बेचैन होते. माझं एवढं शांत सरळसोट जीवन कदाचित मानवत नसावं मला, आणि त्या भाई शेलारलाही आवडत नसावं, म्हणूनच तर तो. नाव काढू नकोस त्या टाकल्याचं. एकतर माझ्या गॅरेज वरल्या पोरांची नियत बिघडवली. गाडीमध्ये पार्सल ठेवायचे 4000 रुपये दिले भाडव्याने. आता सकाळी प्रत्येक पोरगा आला ना की चांगला उलटा सुलटा करून चेक करून घेतो. किरण तर मागे लागलाय रिव्हॉल्वरचं लायसन काढूया म्हणून. ते मिळू दे, त्या टाकलेला पहिल्यांदा टपकावतो की नाही बघ. मन्ना, कधी रे अक्कल येणार तुला? तू जर असा वागला असं त्या भाई शेलार मध्ये आणि तुझ्यामध्ये फरक तो काय राहिला? हे बघ, आता पोलिसांनी त्याला पकडलंय ना, पोलीस काय ते करतील. उगीच तू मध्ये पडू नकोस आता. आणि आपण निर्दोष सुटलो ना, झालं तर मग. आपल्या कानफळात कोणी मारली ना तर दुसरा गाल पुढे करणे इतका संत महात्मा वगैरे नाही मी. हात उघडून टाकीन त्याचा. आपण कोणाच्या वाटेला जात नाही, पण कोणी आपल्या वाटेला आलं ना सोडणार नाही त्याला, संपून टाकीन. आणि तू काळजी करू नकोस. आता तुझ्याच काय, माझ्या सुद्धा वाटेला जाताना किंवा कुठली कालाकांडी करताना ना त्या भाई शेलरला 10 वेळा विचार करायला लागेल असा धडा शिकवतो की नाही बघ तू. नाही नाही, आणि तू काळजी करू नकोस. माझं नाही तर तुझं पण नाव उठे गोवलं जाणार नाही. परस्पर 12:15. चल मी निघतो. बरं त्या मुख्यमंत्री साहेबांना आठवणीने पेढे द्यायला विसरू नकोस माझ्यातर्फे सुद्धा. हा चल बाय बाय. कधी सुधारणार आहे हा कोणास ठाऊक. मॅडम ना, हा पाठवा लवकर पाठवा. अरे या 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 जोशी मॅडम. तुराज साहेब. धन्यवाद धन्यवाद. पण सॉरी हा, तुम्हाला बाहेर फार वेळ थांबायला लागलं. काय आमचे हे सरकारी अधिकारी आहेत ना, ते नियमाचं पालन फारच काटेकोरपणे करतात. बसा बसा ना. थँक्यू. थोरात साहेब, खरं तर मी आपले आभार मानायला आले. आपण स्वतः जातीने लक्ष घातलं आणि. अहो हे तर आमचं कर्तव्यच आहे, आणि असं नाही केलं तर मग आमचा उपयोग काय या खुर्चीवर बसून? तुमच्या सारख्यावर असं किटाळ येणं, तुम्हाला असं फ्रेम मध्ये आणणं फार चुकीचं आहे. आणि असं जर करून कोणी राजकारण खेळत असेल तर ते आम्ही अजिबात खपून घेणार नाही. हा बरं, हा विषय आता तुम्ही डोक्यातून पार काढून टाका. अहो त्या शेलारचा आम्ही जातीनं लक्ष घालून बंदोबस्त केलाय. साहेब, तुमचे आभार कसे मानावेत हेच मला कळत नाही. शब्दच सापडत नाहीत. तुम्ही फक्त मला निर्दोष सोडवलं नाहीत तर 2 कुटुंबांचं टेन्शन तुम्ही घालवलं. 2 दिवस आम्ही प्रचंड टेन्शनमध्ये होतो. तुम्ही दिलासा दिलात आम्हाला. बरं, आता तुम्ही डॉक्टर झालात, मग आता पुढं काय करायचं ठरवलंय? नाही म्हणजे प्रिन्सिपल म्हणून कॉलेजचा तुमचा एवढा अनुभव, शिक्षण समितीवरचं तुमचं कार्य, तुमचे विचार, यामुळं मला तुमच्यासाठी काहीतरी करावं असं वाटायला लागलंय. जरूर. माझे योग्य काही काम असेल किंवा नवीन जबाबदारी असेल तर मी स्वीकारायला जरूर तयार आहे.
फक्त मला विचार करायला थोडा वेळ द्या. कारण नाही म्हणजे प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. काय आहे, मला अशी काही जबाबदारी द्या, असं काही काम द्या जे राजकारण विरहित असेल. नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे थोडासा मी राजकारणाचा धसकाच घेतला असं समजा हवं तर. अहो कंचबी क्षेत्रात गेलात ना तरी राजकारण हे असणारच. ते तुम्ही टाळू नाही शकत आता. अहो तुमच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत पार येऊन पोचले ते. आणि तुमच्यासारखी सुशिक्षित माणसं जर असं घाबरायला लागली तर कसं चालणार. खरं सांगू, तुमच्यासारख्या सुशिक्षित माणसांनी राजकारणात यायला हवं, म्हणजे राजकारण पण शुद्ध होईल काय. बरं, तुमची विनंती आम्ही लक्षात ठेवू. हा बरं, या आता यापुढे आमचे PA तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. नमस्कार. येते मी. हा ते राज्यपाल राजभवनावर आहेत का बघा, आम्हाला त्यांच्याशी बोलायचं आहे. चुकलो मॅडम, एकदा म्हणा माफ केलं बास. तुम्ही हा काय तमाशा चालवलाय? मुळात तुम्ही इथपर्यंत आत आलातच कसे आणि का? काय मॅडम, इथपर्यंत मी कसा आलो, का आलो हा प्रश्न तेवढा महत्वाचा नाही, तर मी इथपर्यंत कशाला आलो हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. काय आपली स्टाईलच आहे, नडायचं नाही एखाद्याला तर फुल नडायचं, आणि शरणागती पत्करायची तर फुल शरणागती, दंडवत एकदम टोकाचा, आधे नाही ना मध्ये नाही. मी अजूनही आपल्याला बसा म्हणून सांगितलेलं नाहीये. बघितलंय, असं चुकतं आमचं, असं चुकतं. कुणी टोकणार नव्हतं ना आजवर, कुणी टोकलं नाही हो, म्हणून सगळं चुकत गेलं आणि त्या बिल्ल्याच्या नादापायी तर फार वाहत गेलो आम्ही. तुम्हा राजकारणी मंडळींचं ना मला अतिशय कौतुक वाटतं. नाही गेले कित्येक महिन्यात मी असे निर्लज्जपणाचे एक एक नमुने अगदी जवळून पाहतेय ना. काही म्हणा, राजकारण हे रक्तातच असायला हवंय खरं. आता याच्यावर माझ्यासारखा पामर काय बोलणार. मी सोडतो राजकारण, सोडतो, संन्यास घेतो आणि समाजसेवेचं व्रत अंगीकारतो. मला फक्त तुमचं मार्गदर्शन तेवढं हवंय. काय मॅडम, CM तुमच्याबद्दल लय आदरानं बोलतात हो, लय आदरानं बोलत, पण मी माझी तुमच्या पायाजवळ बसून शिक्षण घेण्याची सुद्धा लायकी नाही. छ्या, पण काय करणार, CM साहेबाचा शब्द म्हणजे हुकूमच म्हणा की. तुमच्या भाषणाला मी कसं काय रिॲक्ट व्हावं हेच मला कळत नाही बघा. तुम्ही मला दंडवत घालण्यापेक्षा ना मीच कोपऱ्यापासून हात जोडते तुम्हाला. पण प्लीज, मी असं काय वाकडं केलं हो तुमचं म्हणून तुम्ही मला असं छळताय? नाही नाही, मला वाटतं तुम्हाला माझी भाषा कळत तरी नाही किंवा समजत तरी नाहीये. तुम्हाला मन्नाचीच भाषा समजेल तेव्हा सांभाळून राहा. आता याच्या पुढे स्वतःबरोबर ॲम्ब्युलन्स घेऊन फिरा, नाही म्हणजे आयत्या वेळी धावपळ करायला नको तुम्हाला. नाही, काय त्या मन्नाची काळजी तुम्ही करू नका हो. मन्नानं मला 2 दणके आणले का, मी त्याला 2 फटके आणले का, आमचं काय आम्ही मनावर घेत नाही. एका व्यवसायातली माणसं, व्यवसायातला भाग आहे तो. रुटीन रुटीन म्हणतात त्याला. खरं म्हणजे आम्ही डरतो, घाबरतो ते तुमच्यासारख्या माणसाला. तुमच्यासारखी माणसं एकदम हुतात्मा तरी होतात, नाहीतर एकदम वरच्या खुर्चीवर तरी जाऊन बसतात. जाऊ दे आता, काय बोलून संपणारा विषय नाही आहे. तर मी तुम्हाला आज एक शब्द देतो, एक वचनच देतो म्हणा की, आजपासून आमचं हे थोबडं तुम्हाला दिसणार नाही, तुमच्या हद्दीत फिरकणार देखील नाही, हे आपलं वचन आहे. भाई शेलार म्हणतात मला. नमस्कार. हा, पैसा पाहिजे, पैसा. डेट्स घेतल्यात ना, पिक्चर लवकर रिलीज करायचं आहे की नाही? अरे मार्केट मधनं उचला, दाम दुपटीनं परत करू. हा, अरे मराठी माणूस म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? संध्याकाळी फोन करा, पॉझिटिव्ह उत्तर पाहिजे. मी जर दुसऱ्यांना डेट्स दिल्या तर बोंबलत बसू नका, आधीच सांगून ठेवतो. ओके? हा, व्हेरी गुड. काय तुम्ही काय घुटमळता इथे? पैसे वगैरे हवेत का? पैसे नको तो,
मग तुमचा थोडा वेळ हवाय, तोच दुर्मिळ झालाय. लोकांना, घरच्यांना नाही. सांगा सरकार, काय हुकूम आहे आपला? मला थोडं नूतन वंशनबद्दल बोलायचं होतं. अच्छा, म्हणजे नणंद भाऊजाईचं शूटिंग सुरू झालेलं दिसतंय. गुड गुड. पण काय हे प्रीती, अगं तू आईला इतकं छान पटवलं, तिच्या मुलीला पटवता येत नाही तुला? शी. बरं, काय म्हणतात ताई साहेब? कुठे आहेत, कुठे त्या? मला नाही माहिती. अच्छा, ती नाही म्हणून तू माझ्याकडे विषय काढला. बर बोल. त्या अजून किती दिवस इथे राहणार आहेत? तिला वाटेल तितके दिवस. तू हा प्रश्न तिला विचारण्याचा मूर्खपणा करू नकोस हं? माझी ताई बाई म्हणून जांबाज आहे. तिची सासू आणि नणंद दोघेही दबून असतात तिच्या समोर. तिच्या चेहऱ्यावर जाऊ नकोस, भयंकर आहे ती. पण मी नाही दबून राहायची, कळलं ना? घरात तुम्ही नसताना रोज वाजंत्री वाजत असतात. शी, मला खूप त्रास होतो ह्याचा. ह्याच्यावर एक उपाय आहे. निमूटपणे सहन कर, नाहीतर भांड तिच्याशी आणि चिक. काय माहितीये का प्रीती, तुमच्या भांडणात जर तुलाच त्रास होत असेल ना, तर ती सरस आहे हे स्पष्ट दिसतं. चिडून कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, कळलं? तू फक्त तिला 2 वेळचं जेवायला घाल, बाकी मी बघतो. का गप्प का? नाही, मला कळलंय, गप्प राहणंच योग्य आहे. शेवटी काय, भाऊ बहिणीचीच बाजू घेणार. आपली तोंडाची वाफ कशाला उगाच दवडा. चला, कळलं ना तुला? लवकर कळलं, बरं वाटलं. काय दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा स्वतःला कळलेलं जास्त बरं ना कधी. चल, मी निघतो. यायला उशीर होणार आहे हे मी तुला आधीच सांगितलंय, आठवण करून दिली. बाय. अहो शिवाय काय काय हो, हे काय नवीन? कधीच नाही ओढलीस. नाही, तसं नाही. ते पण तुम्ही मला आज का ऑफर करताय? आता तू मोठा झालास, सगळ्या जबाबदाऱ्या स्वतंत्रपणे उत्तम सांभाळतोस. सो नाव वी कॅन बिकम गुड फ्रेंड्स, है ना? नाही, तुझा काय प्रॉब्लेम असेल तर तू माझ्याशी मोकळेपणाने डिस्कस करू शकतोस. बिलीव्ह मी. कम ऑन, टेल मी, व्हॉट्स युअर प्रॉब्लेम? आई घरात नाही वाटत. काय झालं? काय काय झालंय काय तुम्हाला? हं? मला काय झालेलं नाहीये, पण तुझा चेहराच सांगतो रे बाबा, कुठेतरी काहीतरी गडबड आहे. ऐक नाही, मला सांग. अरे, आपण मोकळेपणाने डिस्कस करू शकतो. आय कॅन हेल्प यू ॲज अ फ्रेंड, बिलीव्ह मी. घे. बाबा, खरंच नको मला. मी खरंच नाही ओढत. शुअर? हो. व्हेरी गुड. बोल. अहो, असा काही खास प्रॉब्लेम नाहीये. जनरली मला म्हणजे नाही, या वयात हे असं होतच रे. मी सुद्धा ह्याच्यातून गेलेलो आहे, अर्थात कॉलेजमध्ये. सांग ना काय ते. नाही, आई घरात नाहीये, आपण मोकळेपणाने डिस्कस करू शकतो. बोल बोल. मी सांगू? रेश्मा आणि अनुष्का. कळला रे तुझा प्रॉब्लेम, मला कळला. अरे, हा प्रॉब्लेम तुला कधी ना कधीतरी फेस करावा लागणारच होता. मला एक सांग, रेश्मा आणि अनुष्का या दोघी कधी समोरासमोर आल्यात का? म्हणजे त्या दोघी एकमेकांना ओळखतात का? हो, एकदाच. म्हणजे ठरवून नाही, ऍक्सिडेंटली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोघी जेव्हा भेटल्या तेव्हा इतक्या चांगल्या मैत्रिणी झाल्या, इतक्या गप्पा मारायला लागल्या की मधले माझं सँडविच झालं. होणारच रे. मला एक सांग, तू आधी कोणाबरोबर होतास? हा? मला कल्पना आहे या अशा गोष्टी माझ्याशी डिस्कस करताना, म्हणजे
तुझ्या वडिलांशी डिस्कस करताना तुला थोडंसं ऑकवर्ड वाटणारच. पण सांग ना, आधी कोण होतं सांग. बाबा, अहो आधी किंवा नंतर हा प्रश्न महत्वाचा नाही. नाही. अनु माझी खूप जुनी आणि खूप चांगली मैत्रीण आहे. आमची मैत्री अशी सहज होत गेली आणि मग हळूहळू जवळीक वाटू लागली. पण रेश्मा, मी कसं सांगू तुम्हाला, सांग सांग सांग. रेश्मा म्हणजे हा अशी कपाडिया ग्रुपनी एखादी दुसरी कंपनी टेक ओव्हर करावी ना, असं सतत मला फिलिंग असतं. शी इज डिफरंट. आणि आता तुला असं होत असेल ना रे, म्हणजे एक वेळ अनुष्का भेटली नाही तरी तितकंसं काही वाटत नाही, पण रेश्मा भेटली नाही तर बाबा, अहो प्रॉब्लेम मला नाहीये रे, तुला आहे. एक काम कर, माझा ऐकशील? या अनुष्काला आणि रेश्माला ना एकमेकांसमोर कधी येऊ देऊ नकोस, कधीच. त्यांचा उल्लेख सुद्धा त्यांच्या समोर करू नकोस एकमेकांसमोर. नाही, काही दिवस तुला त्रास होईल, पण मला एक सांग, मी तुला काय म्हणतोय बाबा, ऐक. आपण हे नंतर डिस्कस केलं तर चालेल का? का? मला वाटतं आई आली आहे. आली? हा, नंतर? नंतर. पण नंतर नक्की हो हो, नक्की. सगळं क्लिअर बोलायचं, एकदम मन मोकळेपणा. हो हो. बघ, तुम्ही चहा घेणार का? आज जाऊन घे. आटपली का पूजा? हो झाली. अगं अक्का, आज तरी विश्रांती घ्यायचीस. आज रविवार आहे, लक्षात आहे की नाही तुझ्या? सकाळी लवकर उठून आंघोळ करून देवाची पूजा करून तयार. अगं मला सगळे वारं सारखे, रविवार काय आणि काय काय. नेहमीसारखं सकाळी उठून असं छानपैकी पूजा बिजा करून आवरलं ना की बरं वाटतं. आणि मग तुमच्या सगळ्यांची गप्पा मारायला वेळ मिळतो ना. मलाही अक्का रविवार खूप आवडतो. प्लॅनिंग न करता आपल्याला हवं तसं आपण वागायचं. मी मस्त एन्जॉय करते. कितीतरी दिवसांनी मला हा रविवार मिळालाय, अगदी कुठलाही प्रॉब्लेम नसलेला. सुधा, अक्षदा म्हणते ना टेबलाला हात लावून काय ते टचवूड टचवूड. अगं तसंच मला म्हणायचंय.